परिसरात दाखल झालेले आहेत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे। सगळे नेते आता विधिमंडळ परिसरात दाखल होत आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री हे काही क्षणापूर्वीच विधिमंडळ परिसरात दाखल झालेले होते। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधिमंडळात दाखल होत आहेत। त्यांच्यासोबत आणखी काही महिला मंत्री आणि नेते आपण पाहतोय, आमदार पाहतोय, अदिती तटकरे आहेत आणि त्यासोबत इतरही काही राष्ट्रवादीचे नेते, सरोज अहिरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। तर सुनेत्रा पवार यांचं हे पहिलंच अधिवेशन आहे। अजित पवार यांच्या निधनानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे। त्यामुळे अनेक अर्थांनी हे अधिवेशन महत्त्वाचं असणार आहे। आज अजित पवार यांच्या निधनानंतर शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे आणि सभापतींसोबत अध्यक्षांसह अनेक जणांना, अनेक आमदारांना, मंत्र्यांना आज बोलण्याची संधी दिली जाणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल। सुनेत्रा पवार यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप भावूक असणार आहे, कारण त्यांच्या दृष्टीने पहिलं अधिवेशन आहे आणि अजित पवार यांच्या निधनानंतरचं हे अधिवेशन आहे। त्यामुळे अजित पवारांची उणीव या अधिवेशनामध्ये नक्कीच जाणवणार आहे। सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल झालेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांसह सुनेत्रा पवार या विधिमंडळ परिसरात दाखल झाल्या आहेत। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मांडणार आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री या नात्यानं अजित पवार हे अर्थसंकल्प तयार करत होते। मात्र त्यांच्या अशा रीतीनं निधनानंतर आता मुख्यमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मांडतील, मुख्यमंत्री सादर करतील। दरम्यान विधान भवनामध्ये आता सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, सुनेत्रा पवार विधिमंडळात दाखल झाल्या आहेत। ज्या प्रकारे आपण बघितलं, राज्यपालांचा अभिभाषण 11 वाजता होणार आहे आणि त्याआधी आपण बघितलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधान भवनात पोहोचलेले आहेत। ज्या प्रकारे आपण बघत होतो की अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री हे घेण्यासाठी गेटवर जायचे, त्यांचं स्वागत करायचं। अगदी तशाच प्रकारे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जेव्हा विधान भवनात